मूग डाळीची मसाला पुरी बनवण्यासाठी सुरुवातीला ह्या कपाने 1 कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजवून घेतली किंवा मग 1 तास भिजवली तरी चालेल. त्यानंतर डाळीमधलं पूर्ण पाणी काढून ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. याच्यामध्ये थोडासा लसूण घालायचा आहे, थोडंसं आलं आणि मीडियम साईजचा 1 टोमॅटो बिया काढून कट करून घालायचा आहे. त्यानंतर 1 हिरवी मिरची देखील घालायची आहे. लागलं तर थोडंसं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर तयार झालेली पेस्ट परातीमध्ये काढून घ्यायची आहे. याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. लाल तिखट, हळद, त्याचबरोबर धना पावडर, जिरा पावडर असे बेसिक मसाले घालायचे आहेत. थोडंसं चिली फ्लेक्स आणि आमचूर पावडर देखील घातली. सगळ्या मसाल्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, चेक करायला विसरू नका. त्यानंतर ज्या कपाने डाळ घेतली त्याच कपाने 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप ज्वारीचं पीठ घातलं. व्यवस्थित असे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही 2 कप गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. लगेच पाण्याचा वापर करायचा नाही. डाळीच्या पेस्टमध्ये सुरुवातीला पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लागलं तर थोडंसं पाणी घालायचं आहे किंवा मग पीठ पातळ झालं तर थोडंसं कोरडं पीठ घालून याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा एकदम घट्ट तयार झाला पाहिजे जेणेकरून पुऱ्या व्यवस्थित लाटता येतील. त्याचबरोबर मसाले देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त केले तरी चालेल. हे पीठ आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया. त्यानंतर थोडंसं तेल गरम करायला ठेवायचं आहे. पीठ जास्त वेळ तसंच न ठेवता फक्त 5च मिनिटं ठेवायचं आहे. ज्वारीचं पीठ असल्यामुळे पीठ पातळ होईल, त्यामुळे 5च मिनिटं पीठ ठेवून लगेचच याच्या पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत. थोडासा मोठा गोळा घेऊन आपल्याला थोडंसं याला कोरडं पीठ लावायचं आहे किंवा मग तुम्ही तेल लावून याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या तरी चालेल. पण तेल लावून एक एक पुरी लाटण्यासाठी खूप वेळ लागेल. त्यामुळे अशा पद्धतीने पुऱ्या लाटायला काही हरकत नाही. अगदी थोडंसं कोरडं पीठ लावून याची आपल्याला हलक्या हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. पीठ एकदम घट्ट असल्यामुळे जास्त पीठ लावण्याची गरज नाही आणि जास्त पीठ न लावल्यामुळे तेल देखील जास्त खराब होणार नाही. जास्त जाड नाही किंवा मग जास्त पातळ नाही. अशी पोळी लाटून झाल्यानंतर एखादं टोपण किंवा मग वाटी घेऊन याच्या आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. सगळ्या पुऱ्या बनवून झाल्यानंतर आपण तळून घेऊया. तेल देखील अगदी चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल कमी गरम असेल तर पुऱ्या व्यवस्थित फुगणार नाहीत, त्यामुळे तेल चांगलं गरम करून घ्या. त्यानंतर झाऱ्याने थोडीशी पुरी प्रेस करायची आहे जेणेकरून व्यवस्थित अशा या पुऱ्या फुगतील. त्याचबरोबर आपण कोथिंबीर चिरून वापरल्यामुळे बऱ्याच वेळेला या पुऱ्या फुगणार नाहीत. त्यामुळे तुम्ही डाळ बारीक करताना कोथिंबीर वापरली तरी चालेल किंवा मग एकदम बारीक चिरून कोथिंबीर वापरायची आहे. अगदी दोन्ही साईडने खरपूस अशा ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. जर तेलाचं टेम्परेचर एकदम जास्त झालं असेल तर थोडासा गॅस कमी करून राहिलेल्या सगळ्या पुऱ्या अशाच पद्धतीने व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. अगदी झटपट तयार होणार आहे. त्याचबरोबर मूग डाळ वापरल्यामुळे पौष्टिक आणि चवीला देखील तितक्याच खमंग अशा मूग डाळीच्या मसाला पुऱ्या तयार झाल्या. मुलांच्या डब्यासाठी किंवा मग नाश्त्यासाठी बनवायला काही हरकत नाही. तळलेल्या असल्या तरी जास्त तेलकट होत नाहीत. त्याचबरोबर चवीला देखील अगदी खमंग होतात. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.